परंपरा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बेकरीसारखा आईस केक अगदी घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत। चॉकलेट फ्लेवरचा आईस केक आपण बनवणार आहोत, पण त्यामध्ये चॉकलेट इसेन्स वापरणार नाही, कारण आपण जे चॉकलेट प्रीमिक्स वापरणार आहोत त्याला स्वतःचा असा फ्लेवर असतो, त्यामुळे चॉकलेट इसेन्सची आवश्यकता नाही। मार्केटमध्ये 3 प्रकारचे प्रीमिक्स मिळतात, व्हॅनिला प्रीमिक्स, चॉकलेट प्रीमिक्स आणि रेड वेल्वेट प्रीमिक्स। आज आपण चॉकलेट आईस केक बनवणार आहोत, त्यासाठी चॉकलेट प्रीमिक्स वापरणार आहोत। अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी मी ते 150 ग्रॅम मोजून चॉकलेट प्रीमिक्स घेतले आहे। मेजरिंग कपने घेतले तर साधारण 2 कप इतके भरते। त्यामध्ये आवश्यक एवढे पाणी ॲड करायचे आहे आणि 2 मिनिटं बीटरने फेटून घ्यायचे आहे। तेच 2 टेबलस्पून इतके तेल घालून पुन्हा 2 मिनिटे फेटून घेऊयात। यामुळे केक अगदी हलका आणि स्पॉन्जी बनतो। आपलं बॅटर तयार आहे। आता केक टिन मध्ये बटर पेपर टाकून व्यवस्थित तेल किंवा बटर लावून टिन ग्रीस करून घेऊयात। केक टिन सुद्धा रेडी आहे। आता केकचे बॅटर टिन मध्ये ओतून घेऊयात आणि अशा प्रकारे टॅप करून घेऊयात, जेणेकरून केक बॅटर मध्ये बबल्स राहणार नाहीत आणि सगळीकडून केक एकसारखाच बेक होईल। 10 मिनिटांसाठी पातेले प्रीहीट करून घेतले आहे। त्यामध्ये केक टिन ठेवून देऊयात। सुरुवातीला 10 मिनिटे हाय फ्लेम वरती आणि नंतर 20 मिनिटे लो फ्लेम वरती केक शिजण्यासाठी ठेवून देऊयात। केक बेक होईपर्यंत आपण क्रीम व्हिप करून घेऊयात। इथे मी 1 कप इतकी व्हिप क्रीम घेतली आहे। फ्रीजर मध्ये असल्यामुळे त्यामध्ये आईस क्रिस्टल्स आहेत, पण जेव्हा आपण क्रीम व्हिप करणार आहोत तेव्हा ती पूर्णपणे लिक्विड फॉर्म मध्ये असली पाहिजे। त्यामुळे जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा व्हिप क्रीम फ्रीजर मधून काढून ठेवायची आहे। व्हिप क्रीम सुरुवातीला 1 मिनिट लो स्पीड वरती व्हिप करून घ्यायची आहे, नंतर साधारण 5 मिनिटे हाय स्पीड वरती व्हिप करून घ्यायची आहे। क्रीम फेटून झालेली आहे। तुम्ही क्रीमचं टेक्स्चर पाहू शकता, एकदम हलकं हलकं झालेलं आहे। केक सुद्धा व्यवस्थित बेक झाला आहे। थोडा थंड झाल्यावर अशा प्रकारे काढून घेऊयात। बटर पेपर सुद्धा काढून घेऊयात आणि केकचे नाईफच्या साहाय्याने 3 स्लाइस करून घेऊयात। केकच्या प्रत्येक स्लाइसवर शुगर सिरप लावून अशा प्रकारे क्रीम लावून घेऊयात आणि अर्थातच चॉकलेट आईस केक आपण बनवत आहोत, म्हणून चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट सिरप याचा वापर आपण क्रश म्हणून करणार आहोत। मी इथे चॉकलेट सॉस वापरले आहे। चॉकलेट सॉस क्रीम मध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात। आणि आता केकचे फिनिशिंग करायला घेऊयात। थोडी थोडी क्रीम घेऊन अशा प्रकारे केकवर लावून घ्यायचे आहे। केकच्या साइडला सुद्धा क्रीम लावून घेऊयात। आणि अशा पद्धतीने केकच्या सगळ्या बाजूने आपण क्रीम लावून घेतली आहे।
आता आपण केक डेकोरेट करायला घेऊयात. आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हवा तसा आपण केक डेकोरेट करू शकतो. मी इथे चॉकलेट सॉसचा वापर करून या पद्धतीने डिझाईन केले आहे. केक अजून सुंदर दिसण्यासाठी काही रोज फ्लॉवर्स बनवले आहेत. सिल्वर बॉल्स आणि शुगर बॉल्स वापरून अशा पद्धतीने केक डेकोरेट केला आहे. बेकरी स्टाईल आईस केक तयार आहे.